मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। आणि आज या गणेश पुराण अष्टविनायकमधली 7वी अष्टविनायकाला सुरुवात करते। तर मित्रांनो, आज आपण गणेश पुराणमधले 7वे अष्टविनायक ऐकणार आहोत। त्या अगोदर तुम्ही सर्व गणेशाची उपासना कशी करायची, किती गणपती बसवले तर कुठल्या याची प्राप्ती होते, कोणत्या इच्छा आपल्या पूर्ण होतात, हेमकंठ राजाची कथा ऐकली, किती दुर्गंधयुक्त शरीर होते, पण कुठल्या गणेशाचे नाव घेतल्याने त्याचं दुर्गंधीयुक्त शरीरामधून अनेक असंख्य पापे निघाली। तर श्री गणेश जिन्नोद्धार या नावाने जर आपण नाव घेतलं तर शरीरातील जे असंख्य पापे होते ते ऐकूनच नष्ट होतात। मग त्यानंतर आपण खूप काही संकष्टी चतुर्थीच्या कथा सांगितल्या। संकष्टी चतुर्थी व्रत कसे करायचे, काय करायचे, मयूरेश्वर नाव कसे काय प्राप्त झाले, ढुंडीराज कसे काय प्राप्त झाले, शिव संकटनाशक स्तोत्रांचं महिमांचं पठन केलं, गणेश सहस्रनामावलीचं पठन केलं, आणि कोणते संकट येते तर किती वेळा या स्तोत्राचं किती वेळा पठन करायचे, असे खूप स्तोत्रांचे पण आपण पठन केले। कोणत्या मंत्राचा आपण जप केला तर आपल्याला लवकर सिद्धी प्राप्त होते त्याचे पठन केले। कश्यपाने आदितीच्या पोटी श्री गजानन कसा जन्माला आला आणि कशी घोर तपस्या आदितीने केली याचा महिमा मी तुम्हाला ऐकवला। बाल गणेश लहान असतानाच त्यांनी कुठल्या कुठल्या लीला केल्या होत्या आणि त्या लीलांनी त्यांच्या ज्या लीला केलेल्या होत्या त्या लीलांमधून त्यांनी कशी राक्षसांचा वध केला, आदितीच्या पोटी जन्माला येऊन किती राक्षसांचा त्यांनी वध केला हे सुद्धा आपण ऐकलं। मग त्यानंतर आपण शम्मीच्या पानाचा महिमा ऐकला। मंदार वृक्ष मंदार का झालं आणि शम्मीचे वृक्ष शम्मी का झालं याचा महिमा पण ऐकला। राजा बळीचा महिमा ऐकला। राजा बळीनं 3 पाऊल वामन अवतारामध्ये बटूने, वामन अवतार हे विष्णूचाच अवतार आहे, तर बटूने वामन अवतार घेऊन राजा बळीजवळ 3 पावले भूमिदान मागितली आणि मला राहायला जागा नाही असं राजा बळीला सांगितलं। आणि राजा बळी हा सर्व दानांमध्ये दान करणारा सर्वात मोठा राजा बळी होता। आणि राजाला पाताळात कुठल्या पाऊल 3रं पाऊल टाकल्यावर पाताळात गेले। आणि राजा बळी जेव्हा दान देत होता त्यावेळेस दैत्य शुक्राचार्य यांनी राजाला नाही सांगितलं। त्यावर वामनाने शुक्राचार्याचा डोळा कसा फोडला दर्भाच्या काडीने हे आपण सर्व वर्णन केलं। शम्मीच्या महिम्यांचं वर्णन केलं, खूप सारे वर्णन, खूप छान छान कथा। एवढं श्रवण मात्र हे गणेश पुराण पुण्यमयी पवित्र गणेश पुराण आपल्याला कुठेच ऐकायला मिळणार नाही असे हे पवित्र गणेश पुराण आपण एवढ्या कथा श्रवण करून घेतल्या। एवढे 6 अष्टविनायक आपण आतापर्यंत श्रवण करून चुकलो आहोत। हे अष्टविनायक आपण घर बसल्या सर्व श्रवण करून चुकलो। आपल्याला अष्टविनायक करायला जायला वेळ नाही, या परिस्थिती नाही, कोणाकोणाला परिस्थिती असून पण काही प्रॉब्लेम असतात, तर आपण हे घर बसून सर्वत्र आपण पवित्र सर्व 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ 64 कला कोणाला अवगत नाही अशा श्री गणेशाला 64 कला अवगत असणाऱ्या या गणेशाच्या महिमांचे वर्णन आपण एवढं या पवित्र गणेश पुराणांमध्ये ऐकून घेतलं आणि आपल्या जीवनाचं आपण सार्थक करून घेतलं, कानांना तृप्त करून घेतलं, मनाला शांती करून घेतली। आपल्या मुलांच्या इच्छा प्रकट आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, मान सन्मान यश कीर्ती जे जिथे जातील तिथे विजय होण्यासाठी सर्व कामं आपल्या मुलांचे, आपल्या नवऱ्यांचे, आपले सर्व कामं आपले सहजासहजी होण्यासाठी आपण एवढं पवित्र गणेश पुराण ऐकलं। तर हे माझ्या गणेशा, तू सर्व माझ्या या भक्तांनी ज्यांनी गणेश पुराण ऐकलं या माझ्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण कर। आणि हे गणेशा, ज्यांनी नाही पण ऐकलं त्यांच्या पण सर्व इच्छा पूर्ण कर। तर हे गणपती बाप्पा, अशा माझ्या सर्व भक्तांच्या तू इच्छा लवकरात लवकर पूर्ण करते। फक्त गणपती बाप्पा भाव आणि श्रद्धेचे भुकेले असतात, त्यांना दुर्वा का आवडतो तो सुद्धा मी तुम्हाला महिमा सांगितला। आणि दुर्वांचं सुलभ, मेधा आणि बैल या तिघांना गणेश लोकामधून
गणेशाचे दूत त्या तिघांना घ्यायला आले, तर ते भांडण करता करता एक दुर्वाच्या फुंकरणे, वाऱ्याच्या फुंकरणे एक दुर्वा गणेशाला अर्पण झाली. फक्त एक दुर्वा गणेशाला अर्पण झाली आणि त्या तिघांचा मोक्ष झाला आणि गणेश लोकांमध्ये त्यांना वास मिळाला. अशा या छान कथा मी तुम्हाला सर्वांनी श्रवण करून दिल्या आणि तुम्ही पण छान प्रकारे तुमच्या गावांची नावं टाकल्याने माझा आत्मविश्वास वाढवायला मला मदत केली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद, थँक्स. मी या कथा करू नाही शकत होती, पण तुमच्या आणि त्या गावांच्या कमेंट्स ऐकून आणि तुमच्या कमेंट्सांनी मला आत्मविश्वास वाढवला की मी वाचू शकते छान प्रकारे, तुम्हाला समजवू शकते छान प्रकारे. या आत्मसाद तुम्ही मला दिला आणि मी तुमच्यापर्यंत या कथा पोहोचवल्या. इतके छान छान गावांची नावं आले. पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, बीड, अंतर्ली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकहून तर खूप कमेंट्स आल्या, बॉम्बेहून बी खूप कमेंट्स आल्या, पुण्याहून खूप कमेंट्स आल्या, नागली, सांगली, असे काही काही खूप गावे, वाशिम, साऊथ आफ्रिका, अमेरिका, वेस्ट वगैरे इतक्या छान छान कमेंट्स आल्या की मला त्या कमेंट्सांनीच तुम्ही आत्मविश्वास वाढवून दिला. असेच मला एक कमेंट्स तुमच्या गावाचं करून माझा आत्मविश्वास वाढत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि तुमच्या परिवारांमध्ये 11 लोकांना बी तुम्ही शेअर केले तर ते सुद्धा एक अष्टविनायक ऐकून घेतील आणि श्री गणेश, पवित्र गणेश पुराणांचे श्रवण करून त्यांचेसुद्धा ते पापमुक्त होतील आणि त्यांची बी कामे लवकर होतील, मनचित फल प्राप्त करून घेतील. तर तुम्ही तुमच्या जे परिवारांमध्ये बी व्हॉट्सॲप ग्रुप तुमचा जो असेल तिथं बी टाकले, 1 2 2 तरी पण चालेल, तर शेअर नक्की करा. शेअर केल्याचं पुण्य तुमच्याच अकाउंटला जमा होईल. तर मित्रांनो, आता आपण दुरासदाची तपस्या, दुरासदामुळे देवांची घाबरगुंडी कशी झाली, अशा खूप छान कथा आहेत. पुढे पण गणेश नाव का आले, वक्रतुंडाचा जन्म का झाला, गजानन, दुरासद, मल्लयुद्ध कसे काय झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काशी विश्वनाथ हे सर्वांना सर्वात जास्त का आवडतं. काशीमध्ये असं काय आहे की सर्व देव तिथे विराजमान आहेत. काशीमध्ये असे काय आहे की सर्व देवता, 33 कोटी देवता त्या काशीमध्ये विराजमान आहेत. तर याची कथा पुढे येईल. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला काशी विश्वनाथाची कथा पण तुम्हाला समजेल. मला अशी आशा आहे आणि मला असं वाटतं आहे की तुम्हाला या कथा आरामाने व्यवस्थित समजून चुकल्या असतील. मी तर गेल्या म्हणजे 2009 या 2010मध्ये गणेश पुराण माझ्याजवळ आलेलं होतं. नाशिकहून, त्र्यंबकेश्वरून हे घेतलेलं होतं. तीर्थस्थानी हे गणेश पुराण भेटतं. काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या, ताई हे गणेश पुराण आम्हाला कुठं भेटेल. तर हे गणेश पुराण जिथं तीर्थस्थळी आहे तिथं पुराणं भेटतात, पण पुराणांचे बी नियम असतात. त्यांना व्यवस्थित लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे. मासिक पिरियड या काही कशाची सावली चालत नाही, वरती ठेवायचे लाल कपड्यात, नाळा वगैरे बांधून. काही चांगले सण तिथीवार आले त्यांना अगरबत्ती लावून ओवाळायचे, फूल अर्पण करायचे, असे नियम पण असतात काही. असं नाही की आपण काही पुराण आणलं, पोथी आणली, ठेवून दिली, त्यांचे बी वाचन व्हायला पाहिजे. मी तर हे वाचले खूप वेळा, म्हणून माझं हे एवढं रटून गेले तोंडामध्ये आणि पुढे काय आहे हे मला माहिती झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकत आहे. असं मला वाटत नव्हतं की मी एवढ्या चांगल्या रीतीने सांगू शकेल, पण तुमच्या या आत्मविश्वासाने मला प्रोत्साहन मिळालं आणि असंच प्रोत्साहन देत राहा. तर चला, आपण आता शमीच्या पानांचं महत्त्व तुम्हाला सांगितलं. एका शमीच्या पानाने फक्त कीर्तीचा मेलेला मुलगा जिवंत झाला, ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. म्हणून शम्मी का आवडते देवाला, आणि शम्मीचं जे दान कीर्तीने केलेलं होतं, तर ते दान पुण्य तिने संकल्प घेऊन शम्मीच्या पानाचा, तर त्याच्यामुळे तिचा म्हणजेच गजानन हे साक्षात विराजमान राहतात. जिथे पण आपण श्री गजाननाची पूजा केली, अर्चना केली, मनोभावे केली, श्रद्धा ठेवून केली, तिथे साक्षात कुठल्याही देवांची तुम्ही पूजा करा, कुठल्याही तुमचे जे इष्ट देवता आहेत तर ते स्वयं विराजमान राहतात. म्हणून पॉझिटिव्ह ऊर्जा घरात पाहिजे. गजाननाचं छान अभिषेक करायचा. मातीच्या मूर्तीचा तर आपण बसवून चुकलेलो आहोत, पण जे देवघरात आपले देव आहेत तिथली गोष्ट सांगते मी. तर तिथून आपण श्री गजाननाचे पंचामृताने छान अभिषेक करा. गजाननाला मोदक, लाडू, घारगे, सांजोऱ्या त्यांना खायला द्या. घरात जे बनत असेल ते नैवेद्य म्हणून द्या. 1 दुर्वा, 1 फूल जास्वंदाचं, शमी पान असं अर्पण करून त्यांना आपण आपल्या इच्छा बोलून
प्रसन्न करून घ्या, म्हणजे आपले सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण होतील. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारीषु सर्वदा. दुरासदाची तपस्या. गुत्समद दासाला कीर्ती म्हणाली, हे ऋषीवर्य, माझा मुलगा लहान असल्यामुळे त्याला बोलता येत नाही, परंतु त्याला सहज म्हणता येईल असा गजानन मंत्र त्याला सांगा. त्यावर गुत्समद म्हणाले, गजाननाचा महिमा अतर्क आहे. त्याचे 4 अक्षरांनी फक्त गजानन असे नाव असल्याने हे जगाचे आधिकरण करणारे आहेत. ज्याला कुठलाच मंत्र येत नाही, तंत्र माहिती नाही, विसरून जातो, त्याने फक्त गजानन गजानन असे सुद्धा म्हटले तरी गजानन त्याच्यावर प्रसन्न होतो. तर या गजानन नावाचा घरात 108 वेळा सकाळ संध्याकाळ जप केल्याने बी आपल्या सर्व सिद्धी प्राप्त होतात असे ऋषी सांगतात. तर या गजाननाचा महिमा ऋषीवर्य आता सांगत आहे. तर हे गजानन असे त्याचे नाव असल्याने हे जगाचे आदिकरण आहे. त्यांचे दुसरे नाव ढुंडीराज आहे. ढुंडीराज नुसते आपण ऐकले तरी आपले पापांचे शालन होऊन जाते, पापे जळून भस्म होऊन जातात. तर हे ढुंडीराज असे नाव, त्यांचे नाव त्यांना का प्राप्त झाले, त्यांची कार्तिकेयने जी कथा सांगितली तीच मी तुम्हाला आता सांगत आहे. पूर्वी कश्यपाला विष्णूने सर्व सृष्टी उत्पन्न करण्याचे काम दिले असता त्याने आपल्याला तपसामर्थ्याने 4 प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली. 21 लक्ष अंडज, 21 लक्ष स्वदेज आणि 21 लक्ष उद्मीज आणि 21 लक्ष जारज अशा प्रकारच्या मिळून 84 योनी निर्माण केल्यानंतर दीनदुर्बल आणि अपंग लोकांच्या कल्याणासाठी देवांनी व ऋषींनी मिळून अनेक पवित्र तीर्थस्थान निर्माण केली. त्या तीर्थक्षेत्रात अशा लोकांना तात्काळ मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराने वाराणसी काशी क्षेत्र स्थापन केले. प्रलयकाली वाराणसीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकर तिला आपल्या त्रिशूलावर धारण करीत असतो. पूर्वी दुरासद या नावाचा एक राक्षस खूप मोठा राक्षस होऊन गेला होता. तो भस्मासुराचा पुत्र होता. पूर्वी जो राक्षस होता तो भस्मासुराचा पुत्र होता. त्याने शुक्राचार्यापासून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन एका अंगठ्यावर उभे राहून 1000 वर्षपर्यंत शंकराची खूप तपस्या केली. भगवान शंकर प्रसन्न होऊन वर माग असे म्हणाले. दुरासदाने त्याची स्तुती करून वर मागितला, मला 4 योनीतील कोणतेही प्राणी किंवा देव, दानव, यक्ष, राक्षस वगैरेच्या हातून मृत्यू येऊ नये. त्याप्रमाणे शंकरांनी त्याला एका शक्तीशिवाय तुला कोणापासून मृत्यू येणार नाही असा वर दिला. शंकरांनी सांगितलं की तुला एका व्यक्तीशिवाय, एका शक्तीशिवाय तुला कोणापासूनही मृत्यू येणार नाही असा वर शंकरांनी दिला. त्याने एका शुक्राचार्यापासून जो मंत्र घेतला होता भस्मासुराच्या पुत्रने, एका पायाच्या अंगठ्यावर 1000 वर्षपर्यंत शंकराची तपस्या केली, शंकरांना प्रसन्न करून घेतले. तर आता गुत्समद सांगतात, शंकराचा वर प्राप्त झाल्यावर दुरासद मंदोमंत झाले. त्याने सर्व पृथ्वी जिंकून घेतली, खूप माजल्यासारखा झाला. नंतर तो स्वर्गलोक जिंकायला गेला होता. तेव्हा इंद्र त्याच्याबरोबर युद्ध न करता भीतीनेच पळून गेला व एका गुहेत लपला. विष्णूसुद्धा स्वर्गलोक सोडून क्षीरसागरात जाऊन राहिला. तीच स्थिती भगवान शंकराची झाली. त्याने कैलास सोडून काशीवास पत्करायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्रिभुवन जिंकून तो दुरासद मुकुंदपूर नावाच्या नगरीत राहू लागला. त्याच मुकुंदपुरात पूर्वी भस्मासूर नावाचा दैत्य राहत होता. शंकराने प्रसन्न होऊन त्याला असा वर दिला, तू ज्याच्या मस्तकी हात ठेवशील तिथल्या तिथे त्याचे भस्म होईल. हा वर मिळताच त्याचा प्रत्यय घेण्यासाठी शंकराच्या मस्तकी भस्मासूर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागताच भीतीने शंकर पळत विष्णूकडे गेले. सर्व वृत्तांत ऐकून विष्णूने मोहिनीचे रूप घेतले आणि भस्मासुरासमोर आला. मोहिनीचे ते रूप पाहून तो दैत्य तिच्यावर भाळला. माझी पत्नी होशील का असे तिला विचारले. जो भस्मासूर होता त्याने विष्णू मोहिनीचे जे रूप होते, भगवान विष्णूंचे मोहिनी रूप होते, ते भस्मासुराला खूप आवडले आणि म्हणाला, तू माझी पत्नी होशील का? तू जर मी म्हणेल तसा वागणार तर तुझी पत्नी खरोखरच होण्यास मी तयार आहे. असे विष्णू भगवान अगोदरच खूप विष्णू भगवान मोहिनी रूपामध्ये असे सुंदर दिसत होते की सर्व देव दानव असे सुंदर विष्णूचं जे मोहिनी रूप बघून खूप आतुर झालेले होते. वा वा, काय विष्णूंचं हे मोहिनी अवतार, कधी आम्ही हा मोहिनी अवतार केव्हा पाहिलाचा असे देव दानव स्वयं म्हणत होते. शिवलीला अमृत कथासारमध्ये या भस्मासुराचं कथन आलेलं आहे. शाळेत 12व्या
अध्यायामध्ये माझा हा अध्याय शिवलीला अमृत कथेचा 12वा अध्याय असेल. भस्मासुराची कथा विष्णू मोहिनी रूप शिव हर हरी भेट म्हणून मी टाकलेलं असेल तर तुम्ही ही कथा ऐकू शकता. खूप छान कथा आहे मोहिनीची, ही विष्णू स्वरूपाची. तर मोहिनी म्हणाली, तू जर मी म्हणेल तसं वागणार असशील तर मी तुझी पत्नी होण्यास तयार आहे. या गोष्टीला भस्मासुराने संमती दर्शवली. तेव्हा मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. तिच्याबरोबर तो राक्षसी नाचू लागला. नाचता नाचता मोहिनीने आपला हात स्वतःच्याच डोक्यावर ठेवला. तेव्हा भस्मासुरानेही आपला हात आपल्या डोक्यावर नेला. त्याबरोबर त्याचे भस्म झाले. सर्व त्रिभुवन जिंकून झाल्यावर दुरासद आपल्या प्रधानास म्हणाला, मी सर्व त्रिभुवन जिंकले, परंतु अजूनही 10वे खंड म्हणजे काशी अजून जिंकवायची बाकी राहिली आहे. त्या ठिकाणी अनेक देवांसह शंकर वास्तव्य करीत आहे. काशी जिंकल्याशिवाय माझ्या पराक्रमाचे सार्थक होणार नाही, असे म्हणून तो तात्काळ आपल्या विमानात बसून काशीस आला. तेव्हा सर्व लोकांमध्ये मोठा हाकार होऊन यज्ञ, याग, धार्मिक कार्य सर्व बंद पडली. तिथं तो राक्षस पोचला आणि हाकार माजून गेले. सर्व देव आणि ऋषी मिळून केदार क्षेत्री ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, दुरासदाला शंकराने अनेक वर दिले, याच्याने तो खूप मांजून गेला आहे, सर्वांचे हाल बेहाल करत आहे. त्याचा कोणाचाही हातून वध व्हायचे नाही. शंकरांनी असं सांगितले की फक्त एकच शक्ती त्याला मारू शकेल. तर शंकराने त्याला असा वर देऊन प्रसन्न करून घेतलेला आहे. सर्व देव असं ब्रह्मदेवाला सांगत होते. सर्व देव तिथून, सर्व ऋषी तिथं पळून गेले जे काशी क्षेत्रामध्ये राहत होते. तिथं हा राक्षस आला आणि भस्मासूर आला आणि त्याने सर्व धार्मिक कार्य बंद पाडून दिले. मग तिथून सर्व ऋषी सर्वजण केदार क्षेत्री ब्रह्मदेवाला शरण गेले आणि शंकराने असा काय वर देऊन दिला याला, एवढं माजून दिलं की आपले यज्ञ बंद पाडून दिले. तर दुरासदाला शंकराने अनेक वर दिसले असून त्याच्या कोणाचाही हातून वध व्हायचा नाही. शंकराने जर पार्वतीच्या पोटी जन्म घेतला तर तोच त्याचा नाश करेल, असं ब्रह्मदेवांनी सांगितलं. त्यावर सर्व देवांनी व ऋषींनी भवानीची स्तुती करून गजाननाची स्तुती केली. तेव्हा एक आकाशवाणी झाली, घाबरू नको, मी दुरासदाचा नाशाच्या तयारीत आहे. ही वार्ता देवींनी पार्वतीला सांगितली. देवांनी पार्वतीला सांगितली. त्यावेळी पार्वती माता म्हणाली, बरं ठीक आहे, दुरासदाला मृत्यू येईल यात काही शंका नाही आहे, असे बोलून तिने आपला राग प्रकट केला. आकाशवाणीमध्ये हा राग प्रकट झाला की दुरासदाला मृत्यू येईल, पण पार्वतीच्या हातूनच येईल, असं त्यांनी सांगितलं. आणि मग ही शक्ती अदृश्य झाली. दुरासदाला मृत्यू येईल यात काही शंका नाही आहे, असं बोलून तिने आपला राग प्रकट केला आणि गुप्त झाली. तेव्हा तिच्या श्वासाच्या वासाबरोबर नेत्रातून अत्यंत तेजस्वी अशा अग्निज्वालाला बाहेर पडू लागल्या. त्या ज्वालांमधून देवांना अंतर्ज्ञानाने 2 दंतासह शुंड दंडाने युक्त व वस्त्रांकलाने मंडित अशा विनायकाची मूर्ती दिसली. तेव्हा सर्व देवांना आनंद झाला. त्याने त्यांचे नाव वक्रतुंड असे ठेवण्यात आले. म्हणून या वक्रतुंड नाव कसे काय म्हणतो आपण, तर या वक्रतुंडाय नमः, वक्रतुंडाय हा सुद्धा मंत्र आहे. तर या वक्रतुंड नाव त्यांना असं प्राप्त झालं की ह्या वस्त्रांलंकार मंडित अशा विनायकाची मूर्ती शुंड दंडाने युक्त, शुंड जे दंड होते दंतांसह, अंतर्ज्ञानाने जे 2 दंतांसह शुंड दंताने युक्त वस्त्रंकार मंडित अशी विनायकाची मूर्ती दिसली. तेव्हा सर्व देवांना आनंद झाला आणि त्यांचे नाव वक्रतुंड असे ठेवण्यात आले. त्यांना साक्षात गजाननाचे दर्शन झाले. म्हणून वक्रतुंडाय या मंत्राचा बी खूप जप जर आपण केला 108 वेळा, 1000 वेळा, तरी पण आपल्या इच्छा भक्तांच्या पूर्ण होतात, असे गणेश पुराणामध्ये सांगितले. गजाननाने सर्वांना धीर दिला आणि नंतर सिंहावर आरूढ होऊन प्रचंड तीक्ष्ण अशी शस्त्रे हातात घेऊन तो दुरासदाबरोबर युद्धासाठी आला. समोर दैत्यांचे प्रचंड सैन्य पाहून त्याने एक भयानक गर्जना केली आणि आपल्या हातातील परशे दुरासदावर फेकला, परंतु दुरासदाला यत्किंचितही इजा झाली नाही. मग त्या उभयताकांचे बराच वेळ शस्त्रयुद्ध चालू होते. दैत्यांचा पराभव होऊन लागलेल्या पाहून हातातील परशु जमिनीवर फेकून तो मल्लयुद्धास सिद्ध झाला. गजाननानेही आपली शस्त्रे खाली ठेवली आणि आपलं शरीर महाकाय करून त्या राक्षसाशी मल्लयुद्ध करायला लागला. गजाननाने खूप शरीर त्यांचे वाढवून घेतले. त्यांची लीला अगाध आहे, देव आहे, ते सर्व 64 कलांमध्ये निपुण आहेत. 64 कला त्यांना अवगत आहे. या देवादिदेव महादेवाचा तो पुत्र श्री गजाननाला कुठल्या गोष्टीची कमी आहे, म्हणून त्याने आपल्या या शरीराला
खूप वाढवून घेतलं. महा काय करून टाकला आणि राक्षसाशी युद्ध करायला झुजले. शेवटी गजाननाने त्यांच्या तोंडावर जोराने एक मुष्टिप्रहार केली आणि त्याबरोबर त्यांच्या तोंडातून रक्तांची नदी वाहू लागली. दुरासद मूर्छित होऊन खाली पडला आणि त्या 2 घटकांची तो सावध झाला. सायंकाळ झाले असल्यामुळे तो युद्धभूमीवर आपल्या शिबिराकडे परतला. वक्रतुंडाच्या पराक्रमाने हतबल झाल्यावर दुसऱ्या दिवशी तो दुरासद दैत्य अग्नशस्त्रांशी गजाननाशी युद्ध करण्यास रणभूमीवर आला आणि त्याने आल्याबरोबर शंकराचे स्मरण करून एका बाणावर अग्नशस्त्रांची योजना करून तो बाण देवसैन्यावर टाकला. तेव्हा गजाननाने एका बाणावर पर्जन्यशास्त्रांची योजना करून तो बाण अग्निबाणांवर सोडला. तेव्हा हत्तींच्या सोंडेप्रमाणे पाण्याच्या धारा पडू लागल्या आणि सर्व ठिकाणी पेटलेले अग्नी शांत झाला. अशा पद्धतीने बराच वेळ युद्ध चाललं. दुरासदास भूक लागली आहे, तेव्हा मी भोजन करून येतो, तोपर्यंत तू गजाननाशी युद्ध कर. हे ऐकून त्याचे सेनापती गणेशाशी युद्ध करायला लागले. तेव्हा 56 गजानन निर्माण झाले. ज्या वेळेस दुरासदाने सांगितले की मला खूप भूक लागली आहे, तर आता त्या तुम्ही युद्ध करा असे जेव्हा सांगितले की तुम्ही युद्ध करा गजाननाशी, मी जेवण करून येतो, त्यावेळेस 56 रूप गजाननाने निर्माण केले आणि त्यांना नुसतं हुंकार दिल्यावर त्यांचे सर्व सैन्य पळाले. कित्येक मरून गेले. त्यांच्या नुसत्या हुंकार मात्राने दिल्यावर सर्व देव पळाले. कित्येक मरण पावले तर कित्येक पळून गेले. असे त्यांनी सेनापतीस आपल्या सैन्यांची झालेली दुर्दशा पाहिली. तेव्हा त्याला शंकराच्या वराची आठवण झाली की आपल्याला एक शक्तीपासून ज्याची उत्पत्ती झाली असेल, जर कोणी एक तुझा पराभव करील तर ते शंकराचे बोल त्याच्या स्मरणात आले. दुरासदाला त्याचे शंकराचे एक बोल स्मरणात आले की आपल्याला शंकरांनी सांगितलं होतं तुला देव दानव कोणीच मारू शकणार नाही असा वर तू जेव्हा मागितला. दुरासदाने 1000 वर्ष तपस्या केली एका पायाच्या अंगठ्यावर जंगलामध्ये आणि शंकरांना प्रसन्न करून घेतलं. त्यावेळेस दुरासदाला वर तर मिळाला, पण एक शक्ती तुला नक्की मारेल असं सांगितलं होतं. मग त्याच्या चटकन लक्षात आलं की आपल्याला शंकरांनी सांगितलं होतं की एका वराची आठवण झाली की ज्या शक्तीपासून ज्याची उत्पत्ती झाली असेल असा कोणी तुझा एक पराभव करेल. शंकराचे बोल त्याच्या डोक्यात आले. इतक्यात गजाननाने आपले विराट स्वरूप प्रकट केले आणि त्याने त्याची शेंडी धरली. एक पाय काशी नगरात तर दुसरा त्याच्या मस्तकावर ठेवून गजानन त्याला म्हणाला, अरे दुष्टा, शंकराच्या वरामुळे तू खूप माजला होता ना, तर तुला आता मृत्यू येणार नाही हे मला माहिती आहे. तेव्हा तू पर्वताचे रूप घेऊन या नगरी समीप पडून राहा व नगराचे तू रक्षण कर. त्यावर तो दुरासद दैत्य म्हणाला, तू जर सदोसदी माझ्यावर असाच पाय ठेवून उभा राहशील तर मी आनंदाने असाच पडून राहील. आणि त्याची ही विनंती गजाननाने मान्य केली आणि दुरासद अजूनही त्या पर्वतावर अजूनही पडून राहिलेला आहे. म्हणून या गणपतीला ओम वक्रतुंडाचं नाव दिलं गेलेलं आहे की तिथं तो दुरासद अजून सुद्धा पडून राहिलेला आहे. तू जर माझ्या डोक्यावर पाय ठेवून उभा राहशील तर मी आनंदाने इथं राहील. म्हणून या वक्रतुंडाच्या दर्शनाने जे पाहणं आहे तिथं दुरासद पडलेला आहे. जो कोणी माझ्या दर्शनाला येईल त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आणि ढुंडी राजाने काशीत निवास कसे होईल तर गुजसमत सांगतात की गणपतीने दुरासदाला नष्ट केल्यावर सर्व देवतांनी त्याची स्तुती केली आणि देवा 4 वर्ण 4 योनींमध्ये उत्पन्न झालेले जीव तुझ्यातच आश्रयाने राहतात. नित्य कर्मामध्ये जे तुझे ध्यान करतात, जे नित्यकर्म करत असतात, जे सांसारिक मनुष्य आहे, जे कोणी लोक आहेत, जे वक्रतुंडाचे, ढुंडी राजाचे, गजाननाचे, मोदकटाचे जर तुझे ध्यान करतात, त्या योनीमध्ये उत्पन्न झालेले जीव तुझ्यातच आश्रयाने राहतात आणि तुझ्या कर्मामध्ये तुझे ध्यान करत असतात. ते तुझा शोध करीत असतात. ते ढुंडी या धातूचा अर्थ शोध करणे असा आहे आणि राज या शब्दाने युक्त असा ढुंडी या शब्दाने तुझी प्रसिद्ध हो. तुझा लोक ढुंडी राज असे म्हणतील आणि तुला ढुंडी राज नावाने प्रसिद्ध होईल आणि तुझे एक गजाननाचे मंदिर निर्माण होईल. ढुंडीराज, जो कोणी ढुंडीराज या गणपतीचे दर्शनाला जाईल त्याला सर्व मोक्ष 4 पुरुषार्थ प्राप्त होईल. अर्थ काम मोक्ष ची प्राप्ती होईल, संतान प्राप्ती होईल, धनधान्याची प्राप्ती होईल. तर असे 4 पुरुषार्थ त्या व्यक्तीला प्राप्त होतील. जो कोणी या ढुंडी राजाचे, दुरासदाचे, जो कोणी हा अध्याय, जो कोणी ही कथा, जो कोणी अष्टविनायकाची कथा ऐकेल त्याला 4 पुरुषार्थ मोक्ष प्राप्ती होईल. धर्म, अर्थ, काम, संतान, धान्य, आयुष्य, आरोग्य, दीर्घ आयुष्य, 7 पिढ्यांपर्यंत त्यांची दारिद्र्यता नष्ट होईल, 7 जन्माचे त्यांचे पातक नष्ट होईल असे गजाननाने स्वतः सांगितले. 4 पुरुषार्थी प्राप्ती करून घ्यायचे असे सांगितले. अशी या गजाननाची स्तुती करून आम्ही मंदार पुष्पांनी
मंदार पुष्प मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, मंदार पुष्पांनी आणि शमी पत्रांनी त्यांची पूजा केली. शमीचा महिमा पण सांगितला. तर शमी पत्रांनी ज्यांची पूजा केली असे आमच्या पूजेचे ग्रहण करून आपल्या 56 विभूतींसह गजाननाचे वाराणसीमध्ये वास्तव्य झाले. ज्या गजाननाने 56 रूप घेऊन ज्या युद्धात सैन्य होते त्यांच्यावर सैन्य केले आणि युद्धात खूप जण मारले गेले, अशा या गजाननाने तेथे 56 रूप घेऊन वास्तव्य केले. तर या काशी राशास वाराणसीमध्ये वास्तव्य केले. तर अशा या वाराणसीमध्ये जो कोणी जाईल, काशी विश्वनाथाला जो कोणी जाईल त्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतील आणि काम, अर्थ, काम, मोक्ष, धन, धान्य, दीर्घ आयुष्य, लक्ष्मी, अखंड चिरकालची प्राप्ती होईल असे तिथे सांगितले आहे. म्हणून दिवोदासाची पुण्याई पुढे काय म्हणत आहे, गुत्समत पुढे सांगतात, सोमवंशामध्ये एक श्रेष्ठ राजा होऊन गेला दिवोदास त्याचे नाव होते, जो जितेंद्रिय, उपकर्ता, मत्सर न करणारा, परद्रव्य, परस्त्री याकडे कधी न पाहणारा, अत्यंत पराक्रमी असा होता. असा त्या तत्पर्य तपस्येवर प्रसन्न होऊन त्यास काशीचे राज्य दिले गेले. काशीला काही काळ पर्यंत पर्जन्यवृष्टी होत नसल्याने कोणीही तेथे राहत नव्हते, पण पूर्ण काशी नगरी ओसाड झाली होती. परंतु दिवोदासाची पुण्याई, दिवोदास हे खूप मोठे आहेत, हे दिवोदासाची पुण्याई थोर, त्यामुळे सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. काशी सोडून गेलेली सारी प्रजा परत घरी परतली. त्या राजाची सुशीला नावाची राणी होती. ती पतीच्या आज्ञेशिवाय राहत नव्हती, जो पती सांगेल तेच ऐकत होती. अशी ती राणी नेहमी दान धर्म करत असे. या राजाने विद्वान पंडितांकडून आचार, व्यवहार आणि प्रायश्चित असे 3 भाग असलेले स्मृतिरूप कायदे केले होते. सर्व प्रजानं न्याय बुद्धीने वर्तन करीत असल्यामुळे अपमृत्यू त्याच्याकडे फिरकत नसे, निगेटिव्ह ऊर्जा त्याच्याकडे कधी नसे, जो त्याच्या दारात जाईल तो कधी खाली येत नव्हता. अशा या दिवोदासाची पुण्याई सर्व दूर कीर्ती होती. पूर्वीसारखा यज्ञ, यज्ञादी कर्म राज्यात सुरू झाली. देव प्रसन्न झाले, सर्वत्र धनधान्याची विपुलता झाली. तसे सर्वजण देवांची स्तुती करायला लागले. ते ऐकून कीर्तीने गुत्समदाला विचारले, काशी क्षेत्र इतके परम पावन असूनही शंकर आदी देव तेथून का निघाले? गुत्समद म्हणाले, पूर्वी काशी नगरात पूर्ण एक तप अनावृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. स्वाहाकार स्वदाकार बंद पडले. त्यावेळी सर्व देवांनी भगवान शंकराला शरण जाऊन विनवणी केली होती की मंदार पर्वतावर 10,000 वर्षापासून मरीची ऋषी तपस्या करीत आहे, त्यांना आपण वर द्यावा. देवाच्या विनवीचा आदर राखून भगवान शंकराने मंदार पर्वतावर गेले आणि मरीची ऋषींची तपस्या पाहून प्रसन्न होऊन त्यांनी मरीचीला आपल्या गणासमोर विमानात बसून गेले, कैलासावर पाठवून दिले आणि ते स्वतः मंदार पर्वतावर राहू लागले. खूप दिवसांनी आपण काशीला जावे असे भगवान शंकराच्या मनात आले, परंतु ब्रह्मदेवांनी काशीचे राज्य दिवोदासाला दिल्यामुळे त्यांना तेथे जाता येईना आणि दिवोदास अत्यंत पुण्यवान असा होता. दिवोदास राजा हा अत्यंत पुण्यवान होता. त्याला ते शंकराचे काशी देऊन टाकलेले, त्यामुळे शंकराची इच्छा झाली नाही की दिवोदासाला हे ब्रह्मदेवांनी पुण्य दान करून टाकलेलं आहे काशी क्षेत्र, त्यामुळे त्यांच्याकडून काशीचे राज्य मागता येईना. त्यासाठी दिवोदासाचा एखादा उणेपणा काढून आपण काशी परत मिळवावी आणि देवांना त्यांचे उणे पाण्यास काशीच पाठवले. पण जो देव दिवोदासाकडे जाई तो तेथेच श्रममान होऊन काशीच कायमचा राहील. एकही देव काशीहून परत येई नाही. पाहून शंकरांना, भैरवांना काशी नगराला पाठवले. तेथे त्यांनी गंगा स्नान केल्यावर आपण परत जाऊ नये असे ते भैरवांना वाटू लागले. शंकर भगवानांनी भैरवाला काशी नगरी बघायला पाठवले. तर भैरव पण गंगा स्नानावर गेले तिथं काशीमध्ये, तर ते तिथंच राहून गेले. भैरवांना असं वाटत होतं की आपण इथेच वास्तव्य करण्याचे ठरवले. भैरवही परतले नाही. तेव्हा त्यांनी आदितींना दिवोदासाकडे पाठवले आणि त्यांना तेथे कोठेही पापकर्म दिसून आले नाही. ती पुण्यमय नगरी पाहून तेथेच रममाण झाले. शेवटी शंकरांनी 64 योगिनींना पाठवले, पण त्याही परतल्या नाही. मग मात्र भगवान शंकर निराश झाले की जो जात होते दिवोदासाकडे काशी नगरामध्ये राहून जात आहे. ज्यांना पाठवतोय दिवोदासाकडे तर काशी नगरामध्ये राहून जात होते, कारण दिवोदास राजा हे काशी नगर हे ब्रह्मदेवाने दिवोदासाला दान करून टाकलेले होते आणि शंकराला काशी विश्वनाथ, काशी गंगा स्नान हे खूप आवडत होतं. पण आता हे दिवोदासाकडून शंकर भगवानाला मागता येणार नाही, कारण ब्रह्मदेवाने ते
दिवोदासाला दान करून टाकलेलं आहे, तर आता आपल्याला हे काशी नगरी पाहिजे म्हणून शंकर खूप काही प्रयास करत आहे. पण जो जात होता तिथंच वास्तव्य करून घेत होतं. तर आता काय करायचं हे काही शंकर भगवानला समजत नव्हतं. ते निराश झाले होते. आता आपणास काशीवास प्राप्त होणार नाही, खूप निराश होऊन गेले. तेव्हा आपण गणेश किंवा विष्णूंकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी असे त्यांनी विचार केला. शंकराने गणेशाला बोलावले आणि त्यांना म्हणाले, हे गजानना, मला काशीला जाण्याची खूप इच्छा झाली. हे गजानना, मला काशीला जाण्याची खूप इच्छा झाली आहे, पण तिथे पुण्यशील दिवोदास राज्य करतोय. सर्व प्रजा त्याच्यावर संतुष्ट आहे. मला त्याला तेथून काढता पण येत नाही आणि जाता पण येत नाही. तरी तू दिवोदासाकडून अनुचित कर्म घडवून मला काही काशीवास लाभेल असे काही करू शकशील का तू? काशीवास मला लाभावा अशी माझी खूप इच्छा आहे. एवढी माझी इच्छा तू पूर्ण करू शकशील का? हे गजानना, हे गणेशा, मला काशी प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणून तू माझ्या या इच्छा पूर्ण करू शकशील का? असे शंकर भगवान गजाननाला गणेशाला म्हणाले. हे ऐकून गणेश शंकराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्योतिषाच्या रूपात काशीस आले. लोकांना भविष्य सांगू लागले. शंकराच्या सांगण्यावर गणपती दिवोदासाकडे काशी राज्यात जिथं दिवोदास राहत होता तिथे गेले आणि कोणत्या रूपात राहू लागले? ज्योतिषाच्या रूपात. आणि लोकांना भविष्य सांगू लागले, कारण ते स्वयं गजानन होते. ते तर सर्वांचे भविष्य खरंच सांगतील आणि लोकांना खरं पटेल म्हणून त्यांनी ज्योतिषांचं रूप घेतलं आणि लोकांना भविष्य सांगू लागले. त्यांनी सांगितलेल्या भविष्याप्रमाणे सर्व तसंच घडायला लागलं. त्यामुळे लोकांची त्याच्यावर ज्योतिषावर खूप श्रद्धा बसून गेली. ते त्याची पूजा करू लागले. त्याच्या आशीर्वादाने इच्छित मनोरथ त्यांचे पूर्ण होऊ लागले. त्यामुळे तो ज्योतिषबुवा त्या प्रजेमध्ये काशीमध्ये खूप प्रसिद्ध होऊन गेला. ही गोष्ट दिवोदासाच्या कानावर राजाच्या कानावर आली. एक दिवस राजाने त्या ज्योतिषाला आपले राजवाड्यात बोलवले. त्याच्या आदराने पूजा केली. नंतर राजाने विचारलेल्या अनेकविध प्रश्नाने त्याने उचित उत्तरं दिले. दिवोदासाची त्यावर दृढ श्रद्धा बसून गेली की त्या नादात त्याला इष्टदेव देवताचे विस्मरण झाले. दिवोदासाला आता फक्त त्या ज्योतिषबुवा जो सांगेल तेच खरं. केव्हा केव्हा असं होतं ना आपल्याबरोबर, ज्याची आपल्यावर श्रद्धा बसून जाते, या काही ज्योतिष्य म्हणा, या काही अध्याय कथा, या देवावर जे आपले मन केव्हा केव्हा आपले मन आपल्याला बोलतं की हे सत्य आहे, हे असत्य आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तर हे आपल्याला आपलं मन आत्मा केव्हा केव्हा आपल्याला प्रतिसाद करतो. म्हणून आपल्या मनाला एका वेळेस रात्री ज्या वेळेस आपण झोपतो शांत चित्ताने मनाला विचारावं काही काम करण्याच्या अगोदर की हे खरोखर हे काम निर्विघ्नपणे होईल का, हे कार्य चांगलं आहे का, आपल्या हातून आज दिवसभरातून किती चुका झाल्या, आपल्या हातून आपण कोणाकोणाचं मन दुखवलं, या आपल्या हातून आपण कोणाकोणाच्या तोंडावर हसू आलं, या आपल्या हातून आपण काय काय चांगले कर्म केले. तर असे आपण थोडंसं 10 मिनटं 5 मिनटं 2 मिनटं रात्री झोपायच्या वेळेस शांत चित्तेने विचार करायच्या. ज्या खराब गोष्टी होत असतील त्या हळूहळू सोडत जायच्या आणि चांगल्या वस्तू असतील, चांगल्या गोष्टी असतील त्या आपण अप्लाय करत जायच्या, घेत जायच्या. तर असे आपण रोज रात्री करत जा. 2 मिनटं बी केले तरी पण आपले कर्म चांगले होत जातील आणि जे खराब कर्म आहे ते आपले सुटत जातील. कर्म म्हणजेच काही वाईट गोष्टी, यांनाच कर्म म्हणतात. वाईट गोष्टी सुटत जातील. तर असे फक्त आता त्या दिवोदासाला फक्त त्या ज्योतिषबुवा जे सांगेल तेच त्याला खरं वाटत होतं. तर तो आता विसरून गेला. इष्टदेवताचे नाव विस्मरण पडून गेले. एके दिवशी ज्योतिष त्याला म्हणाला, हे राजा, आजपासून 7व्या दिवशी एक सिद्ध पुरुष येऊन ते तुला जे सांगेल त्याप्रमाणे तू कर, त्याने तुझे कल्याणच होईल. असं तो ज्योतिषबुवा राजाला म्हणाला, दिवोदासाला म्हणाला. खूपच तिथं ज्योतिष्य जो गजानन होता, तो गजानन ज्योतिष्य तिथं त्या राज्यामध्ये राहू लागला, काशी नगरामध्ये राहू लागला. ही चर्चा सर्व दूर पसरली आणि मग दिवोदासाला पण समजली की या काशी नगरामध्ये एक ज्योतिष्य आला आहे. तो खूप जसं ज्यांना सांगतोय त्यांच्या सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण होत आहे. दिवोदास बी त्या ज्योतिष्याकडे जातो आणि सांगतो की माझं भविष्य सांग. तसं राजाचं बी चांगलं होत जातं. आता दिवोदास जो राजा आहे त्याला काहीच आठवण नाही, कोणत्याच देवतेची आठवण नाही. फक्त काय आठवण आहे? ज्योतिषबुवा, जे ज्योतिषबुवा सांगतील ते एकदम 100% खरं. तर आता ज्योतिषबुवा म्हणजेच गजानन काय सांगत आहे, हे राजा, आजपासून 7व्या दिवशी एक सिद्ध पुरुष येऊन तो जे सांगेल तुला त्याप्रमाणे करायचं आहे, त्याने तुझे कल्याणच होईल. गुजसमत पुढे म्हणाले, ज्योतिषाने
राजासह काशीतील प्रजेला मोहित केल्यावर भगवान विष्णू बुद्ध रूपाने गावाबाहेर येऊन राहिले. शंकरांनी ही गोष्ट कोणाकोणाला सांगितली होती? गजाननाला आणि विष्णू भगवानला, की मला काशीनगर पाहिजे. ब्रह्मदेवाने ते काशीनगर जे आहे, काशी क्षेत्र जे आहे ते दिवोदास राजा आहे, पुण्यवान आहे. तर ब्रह्मदेवाने ते काशीनगर दिवोदासाला देऊन दिलेलं आहे. तर ते दिवोदासामध्ये जे जे देव जात होते ते काशीनगरातच राहत होते. याच्याने शंकर भगवान निराश झाले आणि निराश झाल्यावर शंकर भगवान गणपती बाप्पाजवळ गेले, की तू माझी इच्छा पूर्ण करशील का? दिवोदासाकडून हे मला राज्य परत मिळवू शकशील का? तर ही गोष्ट ज्या वेळेस शंकर भगवान सांगत होते त्यावेळेस कोण हाजीर होतं? फक्त 2च जण होते, गणेशजी आणि विष्णू भगवान. तर आता विष्णू भगवान तिथे आले, कारण विष्णूंना आणि गणपतीला हे कार्य सोपवलं होतं की तुम्ही दोघंजण माझ्या इच्छा पूर्ण करा, मला काशीनगर परत द्या. मग तेव्हा गुत्समत पुढे म्हणाले, ज्योतिष राजासह काशी नगरीत प्रजेला मोहित केल्यावर भगवान विष्णू बुद्ध रूपात आले आणि गावाबाहेर येऊन राहिले. तेथे त्यांनी आपल्या प्रभावाने सर्व प्रजेला प्रभावित केले. सगुण उपासनेचा निषेध करून वैदिक धर्मविरुद्ध उपदेश करायला सुरुवात केली. परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो. माती किंवा दगडाचा पण तुम्ही देव केला तरी बी त्याची पूजा केली तरी परमात्मा त्याच्यात राहतो. निष्फळ आहे. देह म्हणजेच आत्मा आणि आत्मा सो परमात्मा, त्यालाच म्हटले गेले आहे. तर या देहाला, या आत्म्याला, या परमात्म्याला सुखी करण्याचे काहीतरी उपदेश करावे, लोकांना काहीतरी सांगायचं असे सांगितले आणि अनेकांनी त्यांची शिष्यत्व स्वीकारली. बुद्ध रूपात जे विष्णू भगवान आलेले होते तर त्यांचे सर्वजण विश्वास करू लागले. भिक्षुणीचे रूप घेऊन धारण करून लक्ष्मीनेही आपल्या पतीचा उपदेशाचा प्रचार स्त्रियांमध्ये केला. तर लक्ष्मी मातेने बी आपल्या पतीचा उपदेश मानून स्त्रियांमध्ये उपदेश केला. अशा रीतीने बहुतेक सर्व प्रजा बहुतक मदिवादी बौद्ध रूपी विष्णू एक दिवस दिवोदासाच्या राजवाड्यात गेला आणि म्हणाला, राजा मी तुला सांगतो ते तू नीट ऐक. तुझी सगळी प्रजा निर्गुण उपासक झाली असल्यामुळे आता तू काशीचा त्याग करायला हवा. तेव्हा राजा म्हणाला, मला एका ज्योतिषाने सांगितले होते की तुला एक सिद्ध पुरुष भेटेल 7 दिवसानंतर आणि तो सांगेल त्यानुसारच तू माग. त्याप्रमाणे तू आज मला काशीचा त्याग करावयास सांगत आहेस, म्हणून मी काशी सोडून साधना करण्यात जात आहे. यावर विष्णूने असे केल्याने तुला लवकरच मुक्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. ज्यावेळेस राजा दिवोदासाला विष्णूंनी सांगितले की राजा तू काशीचा त्याग करून टाक, तुझं त्याचा फायदा आहे, तुझं खूप चांगलं होईल, तुला मोक्ष मिळेल, तुला मुक्ती मिळेल. त्यावर दिवोदास सुद्धा म्हणतो की हा मला सांगितलं होतं एका ज्योतिष बुवाने की 7 दिवसानंतर एक सिद्ध पुरुष तुला येऊन भेटतील आणि ते जसं सांगतील तसं कर. तर मला आता खूप आनंद वाटत आहे की मी या काशीचा त्याग करून मी आता मुक्ती लवकर मिळवायला जात आहे असे दिवोदासाने सांगितले. काशी नगरीतून बी दिवोदास निघून गेल्यानंतर ज्योतिष आपल्या पूर्वीच्या गजाननाच्या मूळ स्वरूपात काशीत राहू लागले. विष्णूंनी दिवोदास काशी सोडून गेल्यानंतर मंदार पर्वतावर जाऊन शंकराला सांगितले. भगवान शंकर वाजत गाजत काशीत आले, कारण दिवोदास काशीनगर सोडून गेलं. ते काशी नगरी तिथेच काशी क्षेत्र तसेच पडलेले होते, तिथं कोणी होतं ना. जो मेन राजा होता तो दिवोदासच होता काशी क्षेत्राचा. तर आता ते काशी क्षेत्र राजा सोडून गेला आणि मग तिथे कोण आले? शंकर भगवान. म्हणून या काशी क्षेत्राला एवढं महत्त्व दिले गेलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगांचं नाव नाही आपण घेतलं, 12 तीर्थांना आपण नाही जाऊ शकले, फक्त गंगा स्नान आपण केले आणि काशी क्षेत्रात बी निस्ते काशी विश्वनाथचे बी दर्शन केले तरी आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांमधलं सर्व ज्योतिर्लिंगांची तीर्थ पुण्य फळाची प्राप्ती होईल. म्हणून जर आपल्याने जर सकाळी अंघोळ करता करता आपण कुठल्या देवाचं नाव नाही घेतलं तरी हर हर गंगे एवढं सुद्धा आपण म्हटले तरी आपले सर्व पाप हर 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 होतात, सर्व कष्ट हर हर होतात. म्हणून अंघोळ करण्याच्या वेळी सर्वांनी हर हर गंगे एवढं 2 शब्द म्हणून आपण काशी क्षेत्राचं पुण्य कमवून घ्यायचं. तर शंकर आता त्या काशी क्षेत्रामध्ये खूप वाजत गाजत आले. श्री गजाननाला वंदन करून त्यांची स्तुती करत म्हणाले, तू सर्व पुरुषार्थांचा शोध करून ते भक्तास पुरवतोस म्हणून तुला ढुंडीराज म्हणतात. तू सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस म्हणून तुला ढुंडीराज म्हणतात. असे भगवान शंकरांनी स्वतः आपल्या मुलाची ढुंडीराज या नावाने स्तुती केली आणि जो कोणी हा महिमा काशी क्षेत्राचा ऐकेल त्याला काशी तीर्थक्षेत्राचे पुण्य मिळेल, 12 ज्योतिर्लिंगांचे पुण्य मिळेल, संपूर्ण गणेश क्षेत्राचे पुण्य मिळेल, विष्णू पुराण ऐकल्याचे पुण्य मिळेल, शिव पुराण ऐकल्याचे पुण्य मिळेल. जेवढा या महिमा ढुंडीराजाचा हा महिमा जो कोणी ऐकेल त्याला संपूर्ण गणेश पुराण आणि 18 पुराणांचे पुण्य मिळेल. अशा या ढुंडीराजाची खूप स्तुती केली. गुत्समत पुढे कीर्तीला म्हणाले, ज्याच्या कृपा दृष्टीने तुझा मुलगा जिवंत झाला, पुन्हा त्या गजाननाचे महात्म्य
असे अगाध आहे. एवढे सांगून शंकर कीर्तीचा निरोप घेऊन निघून गेले. कीर्ती कोण आहे माहिती आहे ना मित्रांनो? कीर्ती आणि प्रभा, कीर्तीचा मुलगा गुत्समत हा जो मरण पावला होता, जो राजा आहे, तर 2 राण्या होत्या आणि त्या राणीवर, एका राणीवरच प्रेम करायचा आणि एकावर करायचा नाही. एकाला मग महाकुष्ठरोग झाला आणि तो राजा, मग तो कुष्ठरोग झालेल्यामुळे त्या राणीला आवडेनासा झाला आणि मग एक शम्मीचं पान या राणीने त्या गजाननाला वाहिलं आणि तेव्हापासून राजा राणीमध्ये प्रेम झालं. आणि मग गजाननाचे हे मूळ स्वरूप त्या राणीला तो मुलगा म्हणून आलेला होता. म्हणून तुम्हाला ही कहाणी समजमध्ये आली असेल मला असं वाटत आहे. तर कीर्तीचा निरोप घेऊन निघून गेले. पुढे कीर्ती आपल्या मुलाबरोबर काशी नगरात आली. प्रथम ढुंडी राजाच्या मंदिरात गेली. त्या ठिकाणी दुर्वा व शम्मी वाहून आपल्या मुलांच्या कल्याणासाठी तिने गजाननाला प्रार्थना केली आणि गजानन संतुष्ट झाले. तेव्हा कीर्ती गजाननाला म्हणाली, तुझ्या आशीर्वादाने माझा श्रीप्रसादन परत जिवंत झाला. जो मुलगा मरण पावला होता, ज्या कीर्ती राणीची जी मोठी राणी होती, तिने दही भातात विष कालवून दिले होते आणि त्याच्याने श्रीप्रसादन मरण पावला होता. पण गुत्समत ऋषींनी ज्या शम्मीच्या पानाचं पुण्य करून घेतलं होतं आणि शम्मीच्या पानाचं पुण्य मागून, गणेशाला पुण्य मागून संकल्प करून श्रीप्रसादनाला कीर्ती राणीने परत जिवंत केलं. आता तुझ्या आशीर्वादानेच तुझी या चरणी याची भक्ती सदैव राहो, त्याला उत्तम राज्य, प्रसिद्ध, सुख, सौख्य प्राप्त हो असे तिने मागितले. सर्व गजाननाला दिलेले सहस्र वर्षाचे आयुष्य देऊन आपल्या हातातील परशु त्याने श्रीप्रसादनाला दिले. त्याला म्हणून परशु बाहू असे नाव पडले, ढुंडीराज असे नाव पडले, श्रीप्रसादन असे नाव पडले, गजानन असे नाव पडले. तर या गजाननाचे, या परशु बाहूचे, ढुंडीराजाचे, श्रीप्रसादनाचे जो कोणी या महिमांचा श्रवण करेल त्याला सर्व काही सुखे प्राप्त होतील असे गजाननाने सांगितले. त्याच्यावर कधी संकटांचा कोसळच राहणार नाही. अशा या सहस्रांचे नाव, सहस्र कथाचे पठण जो करेल त्याचे सहस्र जन्माचे पापे नष्ट होतील असे श्रीप्रसादनाने सांगून श्रीप्रसादन तेथून गुप्त झाला. मुलगा जिवंत झाल्यावर कीर्ती आपल्या मुलांसह कर्णीपूर नावाच्या नगरामध्ये आली. तिथे त्याला लोकांनी ओळखले. तिला तिच्या मुलाला पालखीत बसून राजवाड्यात आणले. त्या दोघांना पाहून राजाला खूपच आनंद झाला. राजा न्यायबुद्धीने राज्य करू लागला. पुढे काही वर्षानंतर श्रीप्रसादनाला राज्य देऊन ते तपश्शाला निघून गेले. श्रीप्रसादनाने म्हणजेच परशुबाहूने आपल्या असलेल्या गुणांनी त्रिभुवनात कीर्ती मिळवली. त्यांनी मंदार वृक्षाच्या लाकडाची श्री गणेशाची एक अत्यंत सुंदर प्रतिमा तयार केली. मंदार वृक्षाच्या झाडाखाली नित्य गणेशाची स्थापना करून शम्मी पांड्यांनी बी पूजा केली तरी सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. मी तुम्हाला यांचा महिमा मागच्या कथेत सांगितला. तर आता त्यांनी नित्य मंदार वृक्षाच्या लाकडाची श्री गणेशाची एक अत्यंत सुंदर प्रतिमा तयार करून आपल्या गळ्यात बांधली. त्याने हजारो वर्ष अगदी न्यायाने राज्य केले आणि तो आपल्या मुलाकडे राज्य कारभार देऊन गणेश लोकी निघून गेला. यावर व्यासांनी विचारले, ब्रह्मदेवा मला गणेश लोक कुठे आहे ते सांगता का? व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा गणेश लोक कुठे आहे मला सांगता का? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, याआधी गणेश लोक कुठे आहे ते मी नारदाला सांगितले होते. नारदाने ते मृदुंगला सांगितले, मृदुंगलाने काशी राजाला सांगितले, गुत्समदाला सांगितले, दिवोदासाला सांगितले. तेच मी तुला आता परत सांगत आहे. आणि एक दिवस गजानन आपल्या कामदायिनी नावाच्या शक्ती योगाने इशू नामक नगरात सागरात ते लोक वसून त्याला आपले नाव दिले गेले गणेश लोक. गणेश लोकात राहणाऱ्यांना राग, द्वेष, दुःख, जन्म, मृत्यू आदी द्वंद्वाची पीडा होत नाही. जो कोणी या गणेश पुराण ऐकतो त्याला कधी राग येत नाही, कधी द्वेष होत नाही. सुख त्याच्या जन्मोजन्मी सुख राहतात. दुःख त्याच्याजवळ भटकत पण नाही. जन्म मृत्यूमधून तो सर्व मोक्षमधून निघून जातो. आदी द्वंद्वाची पीडा त्याला होत नाही. सिद्धी आणि बुद्धी त्याला नेहमी राहते. रिद्धी सिद्धी त्याच्या घरी कायम राहतात. अशा या निरंतर या कथांचे, गणेश पुराणांचे, गणेश लोकांचे, या ढुंडी राजाचे जो कोणी श्रवण करेल त्याच्याजवळ कायमस्वरूपी रिद्धी सिद्धी लक्ष्मी सदैव राहील असे स्वतः श्री गणेशाने ब्रह्मदेवाने सांगितले. तर असे कल्पवृक्ष तिथं असल्याने सर्व इच्छा त्यांच्या तात्काळ पूर्ण होतात. त्या गणेश लोकात राहणाऱ्यांना, जे गणेश पुराण ऐकणाऱ्यांना राग, द्वेष, दुःख, जन्म, मृत्यू आदी द्वंद्वाची पीडा होत नाही. सिद्धी आणि बुद्धी त्यांची निरंतर सेवा करत राहतात. सामवेद, तीर्थवेद, अधर्ववेद असे जे वेद आहेत ते त्यांचे कायम गायन करत राहतात. यजुर्वेद जे ऋग्वेद जे वेद आहेत 4 ते त्यांचे सदैव
गायन करत असतात. कल्पवृक्ष तेथे असल्याने सर्वांच्या इच्छा तात्काळ पूर्ण होतात. अशा या काशी राजाची इच्छा मृदुंगल ऋषी यात्रा करीत असताना राजाकडे आले आणि राजाने त्यांची पूजा केली. त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही मृदुंगलाला जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो. गणेश लोकाची स्वानंद भुवन आणि निजलोक असे 2 प्रसिद्ध नावे आहेत. गणेश लोकांची 2 कुठले नावं आहेत? स्वानंद भुवन आणि निजलोक. गणेश लोकांची या 2 नावांनी सुद्धा आपण श्रवण मात्र सर्वे पापे नष्ट होतात, श्रवण मात्र संकटाचा नाश होतो. अशा या गणेश लोकांची नावे स्वानंद भुवन आणि निजलोक भुवन असे आहेत. देवा देवांतक आणि नरांतक असे जे 2 राक्षस निर्माण करून त्रिभुवनाला त्रास देतील. त्यावेळी त्यांच्या नाशासाठी गजानन मानव अवतार घेतील. तेव्हा श्री गणेश बाल रूपाने अनेक विविध लीला करतील आणि दैत्यांचा नाश करतील. गणेश जे बाल रूपात होतात त्याच वेळी 5 वर्षाचे असतानाच त्यांनी खूप दैत्यांचा नाश केला. गिरजा राक्षसनीचा नाश केला, 5 दैत्यांचा नाश केला, मोठ्या मोठ्या त्रिपुरासुराचा नाश केला. अशा या बाल रूपात असतानाच गणेशाने खूप दैत्यांचा नाश करेल. तो त्या राज्यातील शुक्ल ब्राह्मणाच्या घरी जेवण करील. असा तो मानवरूपी गणेश जेव्हा तुझ्या घरी येईल तेव्हा तू त्याची पूजा करशील. असे सांगितले की ज्या वेळेस शुक्ल ब्राह्मणाच्या घरी तो जेवायला येईल, बालक आणि मानवरूपी गणेश जेव्हा तुझ्या घरी जेवायला येईल तेव्हा तू त्याची पूजा करशील असे हे ब्रह्मदेवाने सांगितले. देवांतक आणि नरांतक असे 2 राक्षस निर्माण केली. गणेश लोकाचे तुम्हाला 2 नावे सांगितली. मग त्यानंतर देवांतक नरांतक असे 2 राक्षस निर्माण करून त्रिभुवनाला त्रास देतील. त्यावेळी त्यांच्या नाशासाठी गणेश मानव अवतार घेतील आणि श्री गणेश बाल रूपात अनेक लीला करतील. आणि मग त्यानंतर ते मानव रूप घेऊन तुझ्या घरी जेवायला येतील. तेव्हा तू त्याची पूजा करशील. तुला गणेश लोक तेव्हा प्राप्त होईल. जो कोणीही गणेश लोकाची श्रवण मात्र करेल त्याला गणेश लोकची प्राप्ती होईल असे स्वतः गजाननाने सांगितलं. एवढे सांगून मृदुंगल ऋषी तिथून निघून गेले. तेव्हा काशी राजाला भक्तिभावाने गजाननाची पूजा करीत होता. खूप वर्षानंतर कश्यपाच्या पत्नीचे म्हणजेच आदितीच्या पोटी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, लक्षात आली असेल गोष्ट. आदितीच्या पोटी श्री गणेश अवतारले होते. आदितीच्या पोटी श्री गणेशाने अवतार घेतला. तो दिवसामासा वाढू लागला. 7 वर्षाचा झाला होता. तो क्षीरसागरातील आनंद भुवनात निघून गेला. त्यावेळी राजाला खूप वाईट वाटले. गणेशाच्या विरहाने ते व्याकुळ झाले. भेटेल त्याला विनायक समजून तो आलिंगन देऊ लागले. एक दिवस परत मृदुंगल ऋषी राजाकडे आले. मृदुंगल ऋषी कोण आहे लक्षात आले? बल्लाळेश्वरच्या कथात मी तुम्हाला सांगितलं होतं. एका वाऱ्याच्या स्पर्शाने, मृदुंगलाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो बाळ बरा झाला. ज्याला व्याधी झालेल्या होत्या खूप काही. बल्लाळेश्वर मृदुंगलाच्या ऋषीकडे आले. ते म्हणाले ते अशाच गणेश लोकात जाऊन वास करावा असे मला वाटते. मृदुंगल ऋषी पुढे म्हणाले, अरे राजा, तुला अजून 5 वर्ष पृथ्वी राज्य करायचे आहे आणि नंतर तू सदैव संदेह गणेश लोकी जाशील. तेथे 1 कल्पपर्यंत तुझे वास्तव्य राहील. त्यावर राजा म्हणाला, ऋषीवर, तो गणेश लोक कसा आणि कोणत्या पुण्याने तो मला मिळेल? त्यावर मृदुंगल ऋषी म्हणाले की मला गणेश लोक कसं काय मिळेल? गणेश लोकालाच दिव्य लोक म्हणतात का? तिथं कामदायिनी नावाच्या आसनावर श्री गणेश बसलेला असतो का? गणेश लोक 5000 योजन विस्तृत आहे का? रत्न सुवर्ण संपन्न अशी तेथील भूमी आहे. हा लोक इशू सागरामध्ये असून व्रतदान आदींनी हा लोक प्राप्त होत नाही. पण श्री गणेशाची ज्याच्यावर कृपा दृष्टी असते, जो गणेश पुराण श्रवण करतो त्याला गणेश लोकाची प्राप्ती होते असे सांगितले. कृपा दृष्टी ज्याच्याकडे असेल त्यालाच गणेश लोक प्राप्त होईल. आणि सहजासहजी गणेश पुराण पण कोणाला ऐकायला मिळणार नाही. जो गणेशाचं स्मरण करतो, अर्चन करतो, त्यांचे नावं घेतो त्यांनाच गणेश पुराण पण ऐकायला मिळतो. ज्यांचे खूप काही जन्माचे पुण्य त्यांच्या पदरी जमा आहे त्यालाच गणेश पुराण ऐकायला मिळतं असे सांगितले. आणि वेष्ट व समिष्ट रूपाने गणेश तेथे वास करतो. गणेश लोकाचे समग्र वर्णन करणे माझ्या अवक्याबाहेरच आहे. एवढे बोलून मृदुंगल ऋषी निघून गेले आणि काशी राजाला तपस्या करायला लागले. मृदुंगल ऋषी खूप मोठे ऋषी होते की त्यांच्या वाऱ्याच्या स्पर्शाने, येणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने बल्लाळेश्वरच्या सर्व व्याधी रोगी मुक्त झाले आणि अनेक असंख्य पापे नष्ट झाले. अशा मृदुंगल ऋषीचं नुसतं नाव घेतल्याने आपले सुद्धा असंख्य पापे नष्ट होतात. तर काशी राजाने 5000 वर्ष तपस्या केली. तपस्या झाल्यावर माघ शुद्ध चतुर्थीला मंगळवार होता. त्या दिवशी प्रांत समय उठून राजाने स्नान संध्या केली. आप्त मित्र ब्राह्मणांदी लोकांनी ते भेटले. राजा गणेश लोकी जाण्यासाठी विमानाची वाट पाहत होता. राजाला आणण्यासाठी गणेशाने आपले मोद आणि प्रमोद नावाचे 2 दूत पाठवले.
राजाला आणण्यासाठी गणेशाने कुठले दूत पाठवले? मोद आणि प्रमोद असे काही जे गणेश पुराणांची नावे आहेत ते लक्षात ठेवायला हवी. आणि वेळोवेळी संकटावेळी नावं पण घेतली तरी पण आपले संकट दूर जाते. राजाला विमानात बसवून गणेश लोकी आणण्यास त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे विमान घेऊन राजाजवळ आले आणि म्हणाले, राजा, तुझ्यासारखा गणेश भक्त संबंध त्रिभुवनात कोणीही नाही. गणपतीला सतत तुझी आठवण येते आणि ब्रह्मरूप घेऊन तुझ्या इथे येऊन राहिले. तुझी त्यांच्याविषयीची भक्ती बघून त्यांनी तुला नेण्यासाठी विमान पाठवले आहे. राजा, तुझी भक्ती बघून गणेशांनी 2 कुठले दूत पाठवले आहेत? मोद आणि प्रमोद असे 2 दूत पाठवले. ते विमान घेऊन आले. राजा, तुझी भक्ती बघून. तेव्हा राजाने प्रधानांना बोलवले आणि सर्व राज्य कारभार त्यांच्या हाती सोपवून दिला आणि स्वतः संदेह न घेता गणेश लोकी जाण्यासाठी विमानात निघून गेले. जाताना वाटेत त्यांना पिशाच लोक दिसला. ते पाहून काशी राजाने मोद आणि प्रमोद या गणेश दूतांना हा कोणता लोक आहे असा प्रश्न केला. मोद आणि प्रमोद हे जे दूत होते गणेशाचे, तर जे राजाला घ्यायला आलेले होते काशी राजाला, तर ते म्हणाले की हा कोणता लोक आहे असे गणेश दूत लोकांना विचारले. गणेश दूतांना विचारले, हा लोक कुठला आहे असा प्रश्न केला. तेव्हा श्री गणेश दूत म्हणाले, राजा, हा भूत पिशाच योनीचा लोक आहे. विमान थोडे पुढे गेल्यानंतर 11 विकराळ तोंडांची मोठमोठ्या जिभा बाहेर असलेली पर्वताप्रमाणे विशाल असे महाभयावह प्राणी राजाला दिसले. ते पाहून राजाने विचारले, हे प्राणी कोणत्या योनीतले आहे? देवदूत म्हणाले, राक्षस आणि दानवाचा हा लोक आहे. नित्य कर्म न करणारा हा लोक आहे. जे कधी देवाचं नाव घेत नाही, त्यांना भजन पूजन चालत नाही, त्यांना आळस वाटतो. देवाचं नाव ऐकलं म्हणजे त्यांना टिंगल वाटले, तसा तो लोक आहे जो त्यांना देवांनी राक्षसांच्या यांच्यामध्ये टाकले. ते कधी नित्य कर्म त्यांनी कधी केलेले नाहीये, म्हणून असे भयावह प्राणी झालेले आहे आणि यांचा राक्षसाच्या या नरक यातना या अशा भोगत आहे असा हा लोक आहे. तर या राक्षसांचा आणि दानवांचा लोक आहे. नित्य न करणाऱ्या लोक आहे हा. तर लोक मिळतो. नंतर ते गंधर्व लोकावरून जाऊ लागले. तेथील सोन्या रुपयांची रत्नांची चमकणारी घरे पाहून राजाला अत्यानंद झाला. राजा विमानामध्ये बसलेला होता. मोद आणि प्रमोद जे होते 2 दूत मोद आणि प्रमोद ते राजाला घेऊन जात होते. तर राजाला सर्व लोक दिसले तिथे. कुठले कुठले लोक आहेत ते, तर सर्व ते लोक जे आहेत, तर राजाने एक लोक विचारायला प्रश्न केला दूतांना. तर ते दूत एक लोकांचे प्रश्नांची उत्तरे राजाला आता सांगू लागले. तर गंधर्व लोकावरून जाऊ लागले. तेव्हा तेथील त्यांना सोन्या रुपयाची रत्नांची चमकणारी घरे पाहून राजाला अत्यानंद झाला. तेथील गंधर्व गायन वादन निपुण होते. थोडे पुढे गेल्यावर सिद्ध, चारुण, गुहक आदी लोक त्यांना दिसले. नंतर देवदूतांनी काशी राजाला इंद्राची अमरावती दाखवली. नंतर अग्निलोक, यमलोक, कुबेरलोक, वरुणलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, कुबेरलोक, वरुणलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलाप, सत्यलोक इत्यादी एकांपेक्षा एक लोक, विलोभनीय लोक राजाने पाहिले. हे खूप काही जन्माचे राजाचे पुण्य होते, त्यामुळे त्याला एवढे लोक पण पाहायला भेटले. त्यानंतर ते विष्णूच्या वैकुंठ लोकाजवळ आले आणि सर्वात रमणीय लोक जे आहे वैकुंठ लोक, सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ जे आहे ते विष्णुधाम, विष्णूचे लोक, वैकुंठ लोक इतर लोकांपेक्षा एकदम रमणीय शोभनीय हे पाहून राजाला तर खूप आनंद झाला की मला हे वैकुंठ लोक आणि एवढे लोक मला पाहायला भेटत आहे जे मला गणेश दूत आले आहे. जर जे हे गणेश पुराण ऐकतात त्यांना गणेश दूतच येतात, तर ते गणेश दूत ज्यांना घेऊन जातात त्यांना हे सर्व लोक पाहायला मिळतील. तर म्हणून गणेश पुराण श्रवण करा, शेअर करा. ते सुद्धा हे गणेश पुराण ऐकतील म्हणून जास्तीत जास्त जणांना शेअर करा. मावेनासे झाले. राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेथून पुढे व शिवलोकावर जात असताना खूप काळोख पडला होता. सर्व दूर अंधारच अंधार होता. परंतु विमान पुढे जात होते. पुढे जाताना कोटी सूर्य प्रकाशमान अशी शक्ती राजाला दिसली. ते पाहून तर राजा बेशुद्धच पडला. राजा सावध झाला. तेव्हा अत्यंत दैत्यपान असा गणेश लोक दूतांनी राजाला दाखवला. तेथील रत्नखचित मंदिरांचे तेज डोळ्याचे पारणे फेडत होती. तेथील नर नारी अग्निप्रमाणे तेजस्वी दिसत होते. तेथील शीतल सुगंधित वायूने श्रम परिहार होत होता. अशा या सागराच्या तीरी गणेश लोकामध्ये काशी राजाचे विमान आले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, पुण्यवान काशी राजा, तुला गणेश लोक प्राप्त झाले. आणि गणेश लोकावर पोचल्यावर त्याला यशुरस देण्यात आला. तो प्रशांत केल्यानंतर ते गणेशाकडे गेले. सहस्र किरण नामाचे कमल पुष्पामध्ये पलंगावर गणेश झोपला होता.
धूप दीप सुगंधाने सारा परिवार दळवळवतात. अशा या गणेश लोकात काशी राजा पोचला. गणेश जागा झाल्यावर दूत म्हणाले, हे श्री गणेशा, आपल्या म्हणण्यानुसार राजाला इथे आणले आहे. तेव्हा गणेशाने राजाकडे पाहिले. राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. गणेशाची तीच स्थिती झाली होती. राजाने गणेशाला नमस्कार केला आणि प्रसन्न नमस्कार केला. 10 श्लोकांची स्तुतीने समर्पित केली. गणेश प्रसन्न होऊन म्हणाले, वर माग. त्यावर राजा म्हणाला, देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. यापुढे मला जन्म मृत्यू केव्हा पण येऊ. तर अशा या गणेश श्लोकाची मी तुम्हाला कथा सांगितली आहे. मी हे गणेश श्लोकाची कथा सांगता सांगता मलासुद्धा पूर्ण काटे येऊन गेले आणि माझं मन गदगदित होऊन गेलं की आपल्याला हे सर्वजणांना एवढी गणेश लोकाची पावन कथा, आपल्या काही जन्माचं जे पुण्य आहे तर आपण हे कमवून घेतलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं आपण सार्थक करून ही कथा आपण ऐकून घेतली. तर मी याच्या पुढे खूप अजून आहे, पण मी आता सांगू नाही शकत, कारण मी त्या इतक्या उत्साहाने आता खूप माझं मन एकदम, माझा जो हुंडूक आहे तो दाटून आलेला आहे. तर मी कथा तुम्हाला उद्या सांगेल. मित्रांनो, आवडली तर नक्कीच शेअर केला. तर राजाला हे गणेश लोकपर्यंत मी आणून दिली तुम्हाला कथा. पुढची कथा उद्या सांगेल. तर राजाला गणेश खूप प्रसन्न झाला, कारण की दिवोदास राजा होता. शंकरांनी हे कार्य गणेशाला आणि विष्णूला सोपलेलं होतं की तू मला हे काशी क्षेत्र दे आणि काशी क्षेत्र मला जायची इच्छा आहे. म्हणून ज्योतिषाच्या रूपात गजानन आला आणि गजाननाने राजाला सांगितलं की सिद्ध पुरुष तुला 7 दिवसानंतर येईल. त्याला तू त्याचं जसं सांगशील तसं ऐकशील तर तुझं कल्याण होईल. तर हा तो दिवोदास राजा तोच की त्याला एवढे लोक भेटले, एवढे लोक बघायला भेटले. त्याचं खूप काही पुण्य, जन्माची पुण्याई होती. त्याला साक्षात एवढे लोक 18 लोक त्याला भेटले. आपलं पण काही जन्माची खूप काही पुण्याई आहे की आपल्याला पण हे लोक एवढे वाचायला भेटले. एवढे दिवोदासाची, साक्षात गजाननाची आपण पण एवढी कथा ऐकतोय, श्रवण करत आहोत. तर मित्रांनो, झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटूया अजून पुढच्या अष्टविनायकाबरोबर. यातलं हे एक आपले अष्टविनायक झालेले आहे. तर एक कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही कुठल्या गावाहून ही कथा ऐकत आहे. श्री गणेशाय नमः काहीतरी कमेंट्समध्ये करून माझा आत्मविश्वास वाढवा आणि उद्याची कथा ऐकायला मला प्रोत्साहन द्या. श्रवण करायला, मी बोलायला चांगले आत्मविश्वास माझा अजून वाढत राहील आणि मी चांगली कथा तुम्हाला सांगत राहू. असा एक कमेंट्स